पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या अस्थीचं दर्शन घेता यावं यासाठी त्यांचा अस्थि कलश यात्रा दिनांक 3 आणि 4 फेब्रुवारी रोजी परभणी जिल्ह्यात येत आहे। परभणी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातील जनतेला अस्थि कलशाचं दर्शन घेता यावं यासाठी ही यात्रा प्रत्येक तालुक्यातून जाणार आहे। त्यामध्ये मंगळवारी त्रिधारा पाटी, नांदगाव, झिरोफाटा, पूर्णा, ताडकळस, धानोरा काळे, पालम, मरडसगाव, गंगाखेड, वडगाव, नरवाडी, शेळगाव, सोनपेठ इथं मुक्काम, तर बुधवारी लिंबा, बाबळगाव, पाथरी शहर, मानवत शहर, मानवत रोड, सेलू, देवगाव फाटा, चारठाणा, जिंतूर, बोरी, झरी, परभणी मार्गे सिंगणापूर, पोखर्णी नरसिंह, दैठणा इथं तर अस्थि विसर्जन गंगाखेड येथील विसर्जन घाटावर संध्याकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे। परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, चेअरमन व कार्यकर्त्यांनी या श्रद्धांजली व अस्थि दर्शन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन आमदार राजेश विटेकर व प्रताप देशमुख यांनी केलं आहे। परभणी शहर महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गटनेता पदासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं अधिकृतरित्या निवड प्रक्रिया पार पडली। या प्रक्रियेमध्ये सर्व नगरसेवकांच्या एकमतानं तिरुमला मुकुंद खिल्लारे यांची भाजपाच्या गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, संघटन मंत्री संजय कौडगे यांच्या सूचनेनुसार तसंच निवडणूक प्रमुख सुरेश वरपुडकर व रामप्रसाद बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली। यापूर्वी 22 जानेवारी रोजी परभणी महानगर कार्यालयात बैठक घेण्यात आली होती। बैठकीच्या अध्यक्षस्थानी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे होते। या निवडीचा प्रस्ताव डॉक्टर केदार खटिंग यांनी मांडला, तर या प्रस्तावाला रितेश झांबड यांनी अनुमोदन दिलं होतं। या अधिकृत निवडीबाबत सर्व नगरसेवकांनी तिरुमला खिल्लारे यांचं अभिनंदन केलंय। यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्यासह तिरुमला मुकुंद खिल्लारे, वैशाली दैठणकर, सपना जुगटे, विश्वजित बुधवंत, गणेश टाक, रितेश जैन, गिरिजा अजयगावकर, मीना वरपुडकर, निर्मला वाघमारे, सुशीला थोरात, अद्वैत सांगळे, डॉक्टर केदार खटिंग हे नवनिर्वाचित नगरसेवक छत्रपती संभाजीनगर येथे उपस्थित होते। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानुसार निवडणूक कर्तव्यावर नियुक्त असलेल्या आणि टपाली मतपत्रिकेसाठी अर्ज केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। टपाली मतदान दिनांक 3 ते 6 फेब्रुवारी या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत गुरु नथुराम महाराज केहाळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिंतूर इथं राबवण्यात येणार आहे। निवडणूक कर्तव्यावर नियुक्त असून टपाली मतपत्रिकेची मागणी केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठरवून दिलेल्या वेळेत व ठिकाणी उपस्थित राहून आपलं मतदान करावं असं आवाहन करण्यात आलंय। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध, ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात। दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी। संपर्क 9921691008। परभणीच्या दरगाह हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क रहे उर्सानिमित्त देशभरातून येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा मिळाव्या तसंच उर्साची योग्य पद्धतीनं देखरेख व्हावी यासाठी महाराष्ट्राचे वक्फ मंडळाच्या वतीनं तात्पुरती उर्स समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांची नियुक्ती करण्यात आली। याबाबत वक्फ मंडळानं 31 जानेवारी रोजी आदेश काढले आहेत। वक्फ मंडळाच्या आदेशानुसार उर्साची देखरेख करण्यासाठी ही समिती नियुक्त करण्यात आलेली आहे। यामध्ये अध्यक्ष शिवाजीराव भरोसे, उपाध्यक्ष शेख निहाल नूर मोहम्मद तर सदस्य म्हणून
प्रवीण गायकवाड, कादरी मोहन मिन्हाजुद्दीन, भालचंद्र गोरे, जावेद खान, अन्सार खान पठाण, मोहम्मद कलीमुद्दीन, मोहम्मद मोइनुद्दीन, रामेश्वर अवचार, मुकिंद खिल्लारे, सय्यद खैसर अली, शंकर आजेगावकर, मोहम्मद गौस, मोहम्मद हनीफ, अब्दुल छोटे मिया, विजय गायकवाड, अजिंक्य गोंडेस्वार, शेख आरिफ, शेख साबीर व हम्मू चौस यांची निवड करण्यात आलेली आहे. हजरत सय्यद शाह तुराबुल हक यांच्या उर्सानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नुमाईशचं आयोजन करण्यात आलंय. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते नुमाईशचं शानदार उद्घाटन 1 फेब्रुवारी रोजी करण्यात आलं. यावर्षी पहिल्यांदाच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीची संकल्पना राबवण्यात आली आहे. यामुळे उर्सात गडबड गोंधळ करणाऱ्यावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. जो कोणी गडबड करेल त्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. राज्य वक्फ मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुशीर अहमद शेख, तहसीलदार संदीप राजापुरे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कासले, ट्रॅफिक पोलीस स्टेशनचे बेले गणेश कदम, उरुस समितीचे उपाध्यक्ष निहाल अहमद, वक्फ अधिकारी इम्रान नदवी, रामेश्वर अवचार, संजय गजेगावकर, अशफाक भाई, अजमत खान, चांदभाई, वक्फ मंडळाचे शेख सलमान, सैफ मनियार, मुदशीर शेख आदीसह मोठ्या संख्येने नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. परभणी येथील ॲडव्होकेट माधवराव एकनाथराव भोसले यांनी मागील 48 वर्षापासून वकिली क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबईच्या तळोजा इथं 1 फेब्रुवारी रोजी सिनियर लॉयर पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. तळोजा इथं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे रविवारी माजी सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. याच कार्यक्रमात ॲडव्होकेट माधवराव भोसले यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सिनियर लॉयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर हे होते. एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट, पलंग, शोकेश, अलमारी, दरवाजे, चौखट और भी बहुत कुछ. एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर्स अवेलेबल है. हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड से बदलकर जाम रोड केनॉल के पास की है. आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाएं. और हाँ, एसके फर्नीचर पर आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब से कस्टमाइज कर सकते हैं. हमारे पास सागवान कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा कर मिलेगा. हमारा पत्ता जाम रोड केनॉल के पास. मोबाइल नंबर 9420033825 या फिर 9923257259. पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदापूर गणामध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार देवानंद सुभाष लांडगे यांचा गावोगावी जोरदार प्रचार सुरू असून त्यांना मिळणारा प्रतिसाद चर्चेचा विषय ठरतोय. घरभेटी, ग्रामसभा आणि चौक सभांमधून मतदारांचा कल पारंपरिक राजकारणापेक्षा कामाधारित नेतृत्वाकडे झुकताना दिसतोय. विशेषतः शेतकरी, महिला व तरुण वर्गाकडून देवानंद लांडगे यांच्या सामाजिक कामाचा उल्लेख करण्यात येत आहे. परभणीच्या संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 12वीच्या कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश नाईक गाडवाडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संत तुकाराम वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी परळे, डॉक्टर दत्ता शिंदे, डॉक्टर पंडित निर्वळ, शिवाजी गजमल हे होते. यावेळी इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं निरोप घेत असलेल्या 12वीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. तर प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात यशस्वी होण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मधील मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगानं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथं विद्यार्थ्यांच्या कौशल्याधिष्ठित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदावर उद्योग, सेवा व व्यावसायिक क्षेत्रातील अनुभवी व नामवंत तज्ज्ञांची निवड करण्यात येणार आहे. या संदर्भात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी सांगितलं, या उपक्रमामुळे विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर व आचार्य स्तरावरील विद्यार्थ्यांना औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव शैक्षणिक प्रक्रियेशी प्रभावीपणे जोडला जाणार आहे. यामुळे अध्यापन, संशोधन व विस्तार कार्य अधिक व्यवहाराभिमुख, नाविन्यपूर्ण व उद्योगभिमुख होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कौशल्य विकासाला चालना मिळेल. तसंच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नवसंशोधनाची वृत्ती व समस्या आधारित विचार क्षमता विकसित होऊन त्यांच्या रोजगार क्षमतेत लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल. परिणामी विद्यापीठातून तयार होणारं मनुष्यबळ समाज व उद्योग क्षेत्राच्या गरजांना समर्थपणे प्रतिसाद देणार असेल, असं देखील कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी म्हणाले. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह. भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड
आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग लिव्हिंग, इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.